प्रश्न ये कि विधेयक पर विचार किया जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें। मेरे विचार में निर्णय डिवीजन अब मतदान। तर वक्फ सुधारणा विधेयकावरती लोकसभेमध्ये मतदान पार पडतं आहे। कशा पद्धतीने मतदान करायचं या संदर्भातली माहिती जी आहे ती लोकसभातील सचिवांनी दिलेली आहे। या संदर्भात हे मतदान जे आहे ते पार पडल्याचं दिसतंय आणि जवळपास 226 मत जी आहेत ती हो या बाजूने पडलेली आहेत आणि नो ही जी बाजू आहेत नाही म्हणून 163 मती पडलेली आहेत। तर एक मतदान जे आहे ते गैरहजर दाखवते। एकूण 390 मतं जी आहेत ती पूर्णपणे या लोकसभेमध्ये पडल्याचं पाहायला मिळतंय। वक्फ सुधारणा विधेयकावरील लोकसभेमध्ये हे थेट मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे आणि यामध्ये वक्फ सुधारणा विधेयक जे आहे ते पारित झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभेमध्ये जवळपास विधेयकाच्या बाजूने 226 मतं पडलेली आहेत, तर विधेयकाच्या विरोधात जवळपास 163 मतं जी आहेत ते आल्याचं पाहायला मिळतंय। तर एक जण या संदर्भात अब्सेंट जे आहे ते दाखवतंय। याच्यामध्ये एकूण 390 जणांचं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। ही थेट दृश्य आपण सध्या लोकसभेतली पाहतोय। तर वक्फ सुधारणा विधेयकावरती लोकसभेत मतदान जे आहे ते पार पडलंय। सध्या जी आहे ती मतदान प्रक्रिया अजून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर एक मत जे आहे ते तटस्थ असल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावरती सध्या मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। अजून देखील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयकावरती नक्की काय घडतं ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सध्या ही मतदानाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। या संदर्भात लोकसभेमध्ये उशिरा देखील हालचाली पाहायला मिळतात। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर लोकसभेच्या सचिवांनी देखील या संदर्भात कसं मतदान प्रक्रिया पार पडेल याची माहिती दिली आणि त्यानंतरला लोकसभेतील खासदारांनी जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। आता संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने किती मतदान झालंय आणि विधेयकाच्या विरोधात किती मतदान झालेलं आहे हे समजणार आहे। त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयक ज्याच्यावरती देशभरामध्ये चर्चा झडलेली आहे, काही मुस्लिम संघटनांकडून या विधेयकाला विरोध करण्यात आलेला आहे, परंतु भाजपकडून हे विधेयक जे आहे ते लावून धरण्यात आलेलं होतं। अमित शाह असतील किंवा किरण रिजिजू असतील या केंद्रीय मंत्र्यांनी मोठी बाजू जी आहे ती या बिलाच्या बाजूने मांडलेली आहे। तर विरोधकांनी देखील या बिलाला विरोध केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल यांनी देखील या बिलाला विरोध केलेला होता। त्यामुळे या संपूर्ण मतदान प्रक्रियेनंतर कुठल्या पक्षाची भूमिका नक्की काय आहे ती या विधेयकाच्या बाजूने आहे की विरोधात आहे याची स्पष्टता जी आहे ती थोड्याच वेळात आपल्याला भेटणार आहे। लोकसभेमध्ये सध्या वक्फ सुधारणा विधेयकावरती मतदान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। वक्फ सुधारणा विधेयक आता पारित होतं की होत नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। संख्याबळाच्या दृष्टीनं एनडीए कडून हे बिल पास करून घेण्याची जी आहे ती शक्यता अधिक आहे। त्या संदर्भात हे मतदान प्रक्रिया सुरू आहे। वक्फ सुधारणा विधेयकावरती आज दिवसभर चर्चा देखील झडलेल्या होत्या। यातील ज्या काही तरतुदी आहेत त्या मुस्लिम विरोधी आहेत अशी भूमिका जी आहे ती MIM न मांडलेली आहे, त्यासोबत काँग्रेसनं मांडलेली आहे, अनेक विरोधी पक्षानं मांडलेली आहे। तर सत्ताधारी पक्षाकडून ही सुधारणा विधेयक जे आहे ते मुस्लिमांच्या बाजूने असून एक सेक्युलर बिल जे आहे ते आपण मांडत आहोत अशी भूमिका भाजपाकडून आज लोकसभेमध्ये मांडण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील बिलासंदर्भात भूमिका मांडताना काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे। हे सुधारणा विधेयक जे आहे ते सेक्युलर असल्याचं किरण रिजिजू यांनी काही वेळापूर्वी बोलताना सांगितलेलं आहे
आणि ही संपूर्ण मतदान प्रक्रिया आता पार पडते आणि ह्या मतदान प्रक्रियेनंतर नक्की हे विधेयक पारित होतं की नाही हे बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। वक्फ सुधारणा विधेयकावरती लोकसभेमध्ये सध्या मतदान पार पडतंय। लाईव्ह पद्धतीने हे मतदान जे आहे ते पार पडताना पाहायला मिळत आहे। या संदर्भात सर्व खासदार जे आहेत ते सध्या मतदान करतायत आणि या मतदान प्रक्रियेमध्ये खासदारांकडून जी भूमिका आहे ती घेतली जाते। त्यासाठी मतदान प्रक्रिया कशी असणार आहे या संदर्भात खासदारांना लोकसभेतील जे काही सचिव आहेत ते देखील मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात। संपूर्ण ही प्रक्रिया पार पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयकावरती नक्की ते पारित होतं की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वक्फ सुधारणा विधेयकावरती आज दिवसभर चर्चा ज्या आहेत त्या झडलेल्या आहेत। या संपूर्ण विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदीवरून देखील आज वाद जो आहे तो निर्माण झालेला होता। त्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या लाटल्या जातात त्यांच्या माध्यमातून, त्यामुळे हे विधेयकांना अत्यंत महत्त्वाचं होतं असं भाजपाकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु हे विधेयक जे आहे ते मुस्लिम विरोधी असल्याचं विरोधकांनी सांगितलंय। तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते की काही खासदार जे आहेत ते उपस्थित होते परंतु त्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये अजून सहभाग नोंदवला नसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी आता हे संपूर्ण प्रक्रिया ज्यावेळेला ही पूर्ण होईल त्यानंतरच ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होत असते। त्यामुळे कुठल्या खासदारांनी नक्की मतदान केलेलं नाही या संदर्भात हालचाली ज्या आहेत त्या लोकसभेत सुरू आहेत। सध्या मतदान जे आहे ते होऊ शकलेलं नाही। खासदारांकडून ज्या बाबी ज्या आहेत त्या तपासल्या जात आहेत आणि खासदार जे आहेत त्यांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे या संदर्भातील संपूर्ण माहिती देतील आणि किती मतदान जे आहे ते या विधेयकाच्या बाजूने झालेलं आहे आणि किती विरोधात झालेलं आहे हे यामुळे पाहायला मिळेल।